एखादी व्यक्ती आपल्याला आज आवडते ती उद्या आवडत नाही असं होतच की. फक्त त्यामागची प्रोसेस आपण घडवणार आहोत. कोणालाही कळणार नाही की त्यांच्या वागण्यामागचे इन्स्टिंक्ट आपण डिझाईन केलंय. कम ऑन नाउ. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. आता अभिजित आणि शमिकाला आपण मोकळं सोडू शकत नाही. ग्रेट. नाउ लेट्स गेट दिस ऍक्ट टुगेदर. आजी, आजी, रक्षाबंधन जवळ येतंय. काही नाही ग, मी यावेळेस दादाला सांगणार आहे की यावेळेस ओवाळणी म्हणून मला दुसरी वहिनी आण म्हणून. हो, कारण मला ती शमिका या घरात यायला नकोय. हो, तो बसलाय तुझा ऐकायला. बघितलं नाहीस कसा तोंड वर करून बोलत होता ते? काय जादू केले त्या शमिकानं देवास ठाऊक. नाही नाही नाही, जादू नाही काही, करणी. आणि तोच परफेक्ट शब्द आहे. ह्या दादाला पण ना, त्याला काही कळत नाही का ग? उगाच आपलं हिरोगिरी म्हणून तिला सपोर्ट काय करतो, तिचा हात काय धरतो. सगळ्यांसमोर तिच्या जवळ जातो. त्याला काही वाटत नाही. नाही, पण शमिकाला सुद्धा ना आता कळेल की आपला आवडतं माणूस जर दूर केलं ना तर काय दुःख होतं ते. बरोबर शिक्षा दिली देवानं तिला. अगं पण ती या घरात आली तर आपल्याला शिक्षा होईल, त्याचं काय? नाही आजी, हे बघ, मी तुला सपोर्ट करीन, पण शमिका आपल्या घरात येता कामा नये. आणि यासाठी तू तुझ्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजेस. राहशील ना? काही काळजी करू नकोस. नको ना जाऊस. अभि, अरे मलाही जायचंय असं वाटतंय का तुला? पण जावं तर लागणारच. खरंच अभि, तुला असं बाय म्हणून घरी जायची इच्छाच होत नाही मला. त्या दिवशी पार्टीमध्ये जे काही वाईट आणि हॉरिबल झालं ना, त्यानंतर तू जयच्या घरी आहेस या कल्पनेनंच काळजी वाटते का? अभि, नाही म्हणजे तो तुला माझ्यापासून दूर नेईल अशी इन्सिक्युरिटी नाहीये. पण त्याने तुला काही करण्याचा जर प्रयत्न केला ना तर मी आयुष्यात त्याला. किती चिडतोस? इट्स ओके. नाही, आय एम सॉरी. मी असा कधी रिॲक्ट होत नाही ग. पण म्हणून म्हणतात, एकदा प्रेमात पडलं ना की आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते. काळजी नको करूस. आणि ममा आहे ना माझ्यासोबत. जाऊ मी? अभि, नीट जा. बाय. बाय. ते काय ना जय, मनात वेगळे विचार असले ना तर येणाऱ्या गोष्टी चुकतात. ओके ओके, सरेंडर. तू काय म्हणत होतीस मग अशी? मला तुला माझे फॅमिली फोटोग्राफ्स दाखवायचे होते. दाखव ना. बर, हे बघ, ही मी आणि ही शमिका. ओके. ही रिया.
अँड शी इज माय मॉम. ओके, म्हणजे सगळ्या बहिणींमध्ये तू सगळ्यात मोठी आहेस. अँड यू नो समथिंग, द बेस्ट पार्ट इज वी 3 sisters आर व्हेरी क्लोज टू इच अदर. पण तरी पण आम्ही खूप डिफरंट आहोत. आता शम्मीच बघ ना, शम्मीच रिझर्व्ड, शांत. आणि रिया बोल्ड, बिंदास. आणि तू मला विचारशील तर या सगळ्या बहिणींमध्ये तूच सगळ्यात सुंदर आणि क्यूट आहेस. त्या रात्री ती पार्टी झालीच नसती तर आशू तिथे आली नसती, तिने सोनियाला पाहिलं नसतं, हा सगळा प्रकार घडलाच नसता. आज आशू जिवंत असते. गुड मॉर्निंग नर्स. गुड मॉर्निंग सर. अरे वा, फुलं. या पेशंटसाठी कोणी पाठवलीत फुलं? कोण पाठवणार सर, मीच आणली. सिग्नलला पाहिली आणि या पेशंटची आठवण झाली. चांगल्या घरची मुलगी, काय माहीत काय ॲक्सिडेंट झाला तिचा आणि अशी अवस्था झाली की तिला ना स्वतःचा होश ना जगाचा. घरचे दारचे कोणी आठवत नाहीत, पण ते कुठेतरी असतीलच ना. हिची आठवण काढत असतील. ते असते तर त्यांनी आणली असती, त्याऐवजी मी आणली, बस. गुड. विपुल, तुला माहितीये का, अरे गेले कित्येक दिवस आपण बोलत नाहीये. ऍटलीस्ट तुला हे तरी माहितीये का की मी काय काम करते, कुठल्या कंपनीत काम करते. तुम्ही मला विचारलेलं तिकडे जॉईन करण्याआधी? नाही ना? मग आता मी का विचारू? विपुल, ह्या छोट्याशा गोष्टीमुळे तुझा इगो का हर्ट होतोय? माझा इगो वगैरे काही हट झालेला नाहीये. जस्ट इमॅजिन, माझी बायडी मला न सांगता नोकरी करते, पैसा कमवते. तिला साधं मला सांगावंसही नाही वाटलं. मला माहितीये माधुरी, मी काही काम न करता तुझ्या पप्पाच्या घरी राहतो. अगं या सगळ्याचं मलाही खराब वाटतं. माधुरी, तुला खरं सांगू, मी मुंबईला ह्या आशेवर आलो होतो ना की इकडे मी शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करेल, 2चे 4 पैसे करेल. पण एवढी मेहनत केल्यावरही जर का पण आता एक मात्र नक्की आहे, मी फक्त मार्केट वर जाण्याची वाट बघतोय. आणि जर का तसं नाही झालं ना तर आपण दोघंही गांधीनगरला परत जायचं. तिकडे मी माझ्या बापूचा बिझनेस सांभाळेल, खूप मेहनत करेल. हे बघ या सगळ्याचा मला जास्त इश्यू नाही करायचा. एक काम कर, तू जाऊन झोप. आपल्या बाळाला शांत झोपेची गरज आहे. विपुल, मला माहिती आहे हा तुमचा पर्सनल मॅटर आहे, पण नाही म्हणजे भाऊ म्हणून नाही, पण मनापासून सांगतोय. माधुरीला प्लीज माफ कर. आय नो, एखाद्या नवऱ्याला बायकोनं आपल्यापासून लपवलेली गोष्ट नाही आवडत. इनफॅक्ट शमिकानं सुद्धा माझ्यापासून काही लपवलं असतं तर मला नसतं आवडलं. एक मिनिट अभि,
तू जर का माझ्या जागी असताना तर नक्की बोललो असतो आपण यावर. कळलं? हॅलो हॅलो. काय नाही रे, तुला फक्त लव्ह यू म्हणायला फोन केला होता. लव्ह यू टू. असं वाटतंय की तू आत्ता माझ्या शेजारी असावीस, माझ्या जवळ असावीस. हे फोनवरून आय लव्ह यू आणि गुड नाईट म्हणण्याचा कंटाळा आला आता. का अभि, थोडे दिवस रे. असंही ममा आपल्या लग्नाला हो म्हणाली ना. मग लग्न झाल्यावर ना मी माईला किंवा रियाला गुड नाईट म्हणेन. हो, पण ते गुड नाईट फक्त फोनवरनच असू द्या. नाहीतर जा उठसूट माहेरी गुड नाईट म्हणायला. मी तुला माहेरी बेरी नाही जाऊ देणार. प्लीज. का माहेरी का नाही जाऊ देणार? तुझ्याशिवाय इतके दिवस राहतोय ना. बस ना आता. एकदा तू लग्न होऊन आलीस की मग नाही सोडवणार मला तुला. अभिजित, तू आता जे काय म्हणालास ना ते ऐकून खूप छान वाटलं मला. ठेवते मी आता, झोपायचंय मला. नाही, बोल काहीतरी. नाही रे अभि, खूप थकले मी. प्लीज काहीतरी बोलत राहा, जाईल झोप. अरे ओके, शांत झोप. गुड नाईट. गुड नाईट. मम्मा अभिजित आणि शमीच्या लग्नाला हो म्हणाली. कसं शक्य आहे? हाय. हे बघ, माझ्यामुळे अजिबात उशीर झालेला नाही. बघ कोण आला तुला भेटायला. सरप्राईज. हॅलो मॅम. मॉम अभिजित. अरे मॅम काय म्हणतोस? यू शुड कॉल मी मॉम. आता तू आमचं जावई होणार आहेस है ना? कसं आहेस? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? आय एम फाईन. मम्मा चल ना आपण पटकन देवळात जाऊन येऊ. हा, एक काम कर ना, तू जाऊन ये. तोपर्यंत मी अभिजितशी गप्पा मारते. आय मीन इफ यू डोंट माइंड. या ऑफकोर्स. ओके चालेल, येते मी. हा आले. अभिजित, आता शमी इथे नाहीये, तेवढ्यात थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. इनफॅक्ट त्या रात्री पार्टीमध्ये जे काही घडलं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. रिअली. इट्स ओके. इनफॅक्ट मीच तुम्हाला थँक्स म्हणणार होतो. तुम्ही इतक्या लवकर आमच्या लग्नाला परवानगी दिलीत. खरंच थँक्स. अभिजित, मग आता असं थँक्स म्हणण्याची संधी शमिकाला पण मिळायला हवी ना. डोंट गेट मी रॉंग. सी अभिजित, आय एम अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड वुमन. जे मला वाटतं ना ते मी स्पष्टपणे बोलून दाखवते. टू टेल यू व्हेरी फ्रँकली, आमची शमिका अजूनही स्वप्नांच्या जगात फिरते. तिला असं वाटतंय की लग्न वगैरे इट्स गोइंग टू बी व्हेरी इझी. बट आय एम शुअर तुझ्या लक्षात येते की
तुझ्याशी लग्न करून तुझ्या घरात येणं म्हणजे ती स्वतःला अगदी आगीत झोकून देणार आहे. आणि इट्स नॉट गोइंग टू बी अ केक वॉक. आय होप यू अंडरस्टँड. ऑफकोर्स मला कल्पना आहे तिला कदाचित माझ्या घरी त्रासही होऊ शकतो, पण मग अभिजित, मी तिची आई आहे. मला हे वाटणं साहजिक आहे ना की माझ्या मुलीला असा त्रास होऊ नये. तुम्हा दोघांचं जर लग्न व्हायचं असेल तर तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती कन्व्हिन्स असायला पाहिजे की येस, ही शमिकाच आमची सून व्हायला योग्य आहे. बरोबर बोलते ना मी? हो, यू ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही म्हणता तसंच होईल. मी त्यासाठी प्रयत्न करेन. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात तसं माझ्या घरातला प्रत्येक माणूस कन्व्हिन्स झाल्याशिवाय लग्नाचा विषय काढण्यात काहीच पॉइंट नाही आहे. रिअली? दॅट्स व्हेरी कन्सिडरेट ऑफ यू. अरे वा, काय एवढ्या गप्पा चाललाय? काही नाही ग, असंच. सच अँड दॅट प्लेजर टॉकिंग टू हिम. आय थिंक आता मी निघायला हवं. आय शुड लीव्ह द लव्ह बर्ड्स अलोन. शमी, लवकर या घरी. ओके अभिजित, खरंच तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. बाय 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 बेटा. बरं दे आजी, मी घेऊ का हे? गप ग, तुझी आजी अजून म्हातारी नाही हो झाली. बरं असू दे. आई, मेघना, तुम्ही घरीच जाताय ना? चला मी सोडते. चल ना. हो चालेल. चल. नाही नको, आम्ही जातो. नकोय तुझी गाडी. अजून तुझ्या आईच्यात बळ आहे हो चालण्याचं. काय गाई, सारखी माझ्याशी वाकड्यात चिरून बोलतेस. सदान कदा माझ्यावरती चिडलेली असतेस, रागवलेली असतेस का? नाही ग बाई, तू फार साधी सरळ वाटशील. असे प्रकार माझा नातू करतोय. आता त्याच्या पुढे आणखी कुणावर रागवू मी? खरंच गाई, म्हणजे हा अभिजित असं का वागतोय काही कळतच नाही. आणि शमिका बघ ना, ती असं का करते? गॉड नोस. तुझ्याच मैत्रिणीची मुलगी नागो ती. हो, पण तूच विचार कर ना, ती अमेरिकेत लहानाची मोठी झाली ना, त्यामुळे तिथली संस्कृती, तिथली विचारसरणी, वागण्यातला बेशिस्तपणा अगदी तिकडचा. तुझी सून होणार आहे ना ग बयो ती. सून? आणि माझी? फॉरगेट इट आई. आता तूच मला सांग, हे एवढं सगळं झाल्यावरती मी तिला माझी सून करून घेईन का? मी तर म्हणते माझा जय वाचला. अगं, मी त्या मुलीला माझ्या जयच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही. आता तूच मला सांग, कसली का ही मुलगी? म्हणजे माझ्या मुलाशी लग्न करायला म्हणून ही मुलगी अमेरिका सोडून भारतात आली, माझ्या घरी राहिली, माझ्या मुलाने तिचे सगळे लाड पुरवले. पण ही कायम जयशी वाईट वागायची, त्याचा अपमान करायची. नॉट जस्ट दॅट, तिने जयच्या थोबाडीत सुद्धा मारली. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, माझ्याच मुलाच्या भावाच्या बरोबर ही असली थेर केली. हाऊ चीप, हाऊ डिस्गस्टिंग इज दिस. बघितलंच आजी, मी सांगत होते ना आत्या. अगं, मी पण घरात सगळ्यांना हेच सांगते, पण उलट सगळे मलाच ओरडतात. हो ना? बघ, तुला पटतंय ना माझं म्हणणं? तरी मला नेहमी वाटायचं की त्या घरात ना तूच एकटी शहाणी आहेस म्हणून. आम्ही जिवंत आहोत हो अजून. अगं आई, असं नाहीये माझं म्हणणं. मी फक्त एवढंच म्हणते की आता माधुरीचं बघ ना, तिने त्या गुजरात्याशी लग्न केलं. अभिचं सध्या हे असं चाललंय. ही बिचारी खूप साधी आणि सरळ आहे. पण आई, मला एक कळत नाहीये की आपला अभि हे असं कसं करू शकतो ग? चेटूक केले त्या मुलीनं त्याच्यावर. माझंही तेच म्हणणं आहे. किमान भुरळ तरी नक्की घातली. मी सगळ्यांना म्हणायचे, मुलगा असावा तर आमच्या अभिजित सारखा, अगदी आयडियल सन. शेवटी तुझ्या संस्कारात लहानाचा मोठा झालाय ना तो. अगं,
मोठ्यांच्या समोर आजपर्यंत अभिचा कधीही आवाज वाढला नाही. आणि त्या दिवशी त्यांनी चक्क तुला उलट उत्तर दिलंय. तुला नॉट डन. आणि मला हे कळत नाहीये की आपला अभि विचार इतका साधा सरळ आहे. म्हणजे आपल्या घरातले संस्कार, आपली संस्कृती, आणि ती शमिका अमेरिकेत लहानाची मोठी झालेली, तिची सगळी विचारसरणी तिकडची. कसं जमणार आहे त्या दोघांचं देवास ठाऊक. अगं तेवढी वेळच येणार नाही. मी बसले ना खमकी दारात, कशी घरात पाऊल टाकते बघतेस मी.